नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत अद्वैत आता त्याच्या आईजवळ म्हणजे सरोजजवळ खंत व्यक्त करत असतो. म्हणजे कला जशी या घरात आली तसा तिने त्रासच सोसलाय याबद्दल ते दोघं बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो किती गोष्टी सहन केल्या आहेत तिने आपल्या घरात. सुरुवातीला स्वतःला सिद्ध करणं असेल किंवा आमच्यातला वाद असेल, नेहमी हसत खेळत, कधी कधी मला चॅलेंज देत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली आहे ती. ही माझी स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट सिस्टीम कधी झाली मला कळलंच नाही. आता लगेच सरोज म्हणते खरं तर तिने सगळ्यांना समजून घेतलेलं आहे. आता इकडे संगीता इकडे आपल्या मांडीवर झोपलेल्या कलाला सांगत असते की हे बघ कले, तिथे सगळ्यांना कितीही समजून घेतलेलं असशील, आपलंसं केलेलं असशील, तरी त्याहीपेक्षा जास्त आत्ता समजून घ्यावं लागणार आहे तुला. सगळी कर्तव्य अगदी नीट आणि काटेकोरपणे पाडावी लागतील. गरज पडली की सहन सुद्धा करावा लागेल. कुटुंबावर येणारे संकट बाजूला सारायचं आणि सगळ्यांबरोबर जुळवून घ्यायचं. हे सगळं करताना ना कदाचित स्वतःचं मन सुद्धा मारावं लागेल तुला. आता लगेच कला म्हणते नाही आई, चुकतेस तू. आई आधी आम्ही एकमेकांचे नव्हतो म्हणून माझ्यावर तशी वेळ आली होती. कला आता लगेच संगीताच्या मांडीवरून उठून बसते आणि म्हणते पण असं आता कधीच होणार नाही ग. चांदेकरच तसं होऊ देणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे चांदेकरवर. तर दुसरीकडे अद्वैत सरोजला म्हणत असतो की आता मी तिचा विश्वास कधीच तोडणार नाही. तिला जिथे जिथे जे जे कमी पडेल त्यासाठी मी कायम उभा असेल. आता लगेच सरोज त्याला गोंजारत असते संगीताला की आई तू अजिबात काळजी करू नकोस. यापुढे जे काही कमी पडेल तिथे चांदेकर उभा असेल माझ्यासाठी. आता असं म्हणत संगीता तिला पुन्हा आपल्या जवळ घेते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि पुन्हा तिला आपल्या मांडीवर झोपवते. आणि आता त्यांचं तेच मस्त छानपैकी आरामात चाललेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अद्वैत छानपैकी रेडी झालेला असतो. तो आता आपल्या डोक्याला मुंडावळ्या बांधत असतो आपल्याच हाताने आणि छानपैकी सूटबूटमध्ये असतो. तो खुश असतो एकदम आणि स्वतःला बघत असतो आरशात आणि त्याचा स्माइल करत असतो आणि स्वतःलाच म्हणत असतो आरशात बघून कसा दिसतोय. ऑफकोर्स मी भारीच दिसणार, शेवटी कोण आहे मी. पण तू पण तशी बरीच दिसत असशील. पण एक्झॅक्टली कशी दिसतेस हे लग्न आधी बघतानाच समजेल. पण कसं येईल लग्न आधी? काय करू, कसं करू? कारण फोन तर नाहीये माझ्याकडे. पण लग्न आधी तुला एकदा बघायचंच आहे मला. खरे कसं बघता येईल? काहीतरी आयडिया तर करावी लागेल. पण तुला लग्न आधी काही करून एकदा बघायचंच आहे. तर दुसरीकडे कला छानपैकी रेडी होत असते, तयार होत असते आणि तिला तयार करायला काजल आणि तिची आई संगीता हे दोघं पुढे आलेलं असतं. आता कला मस्त छान, वाव, कला उलट सुंदर दिसते. अद्वैतपेक्षा कला सुंदर दिसते. कलाच्या चेहऱ्यावर तेच तेज, तोच हसरा चेहरा, तेच माधुर्य, किती गड दिसते कला. आणि आता कला छानपैकी साडी वगैरे घालते आणि लगेच आता संगीता म्हणते कले पाहिलंच ना काजू, ताईला लय जड जात आहे ग. माहेर सोडताना प्रत्येक मुलीचं असं असतं, हे सोडवतच नाही, पाय जड होतात. आता आरशात बघत असताना कला तिच्याच विचारांमध्ये हरवलेली असते. तिला आठवत असतं की रोहिणीच्या रूममध्ये आपण गेलो तेव्हा काहीच सापडलं नव्हतं आणि रोहिणी आणि राहुल दोघं रात्री सोबत बाहेरच्या फ्लॅटला गेले होते. कलाला तोच प्रश्न असतो की नक्की काय घडलं असेल तिथे किंवा काय घडत असेल. आता लगेच संगीता म्हणते कला अगं कुठे हरवली आहेस, कसला विचार करतेस एवढा? लगेच आता कला म्हणते काही नाही, कधी एकदा लग्न होतंय असं झालंय मला, म्हणजे मी चांदेकरशी बोलायला मोकळी. लगेच संगीता म्हणते बोलायला की भांडायला? आता लगेच कला म्हणते आई गुंड्या अगं ब्लाऊजची गाठ नीट कर नाही. लगेच काजल म्हणते हे काम आपलं नाही अगं, हे तर ते आता काजल लगेच चिडवायला लागते आणि संगीता चिडते आणि म्हणते काजू बस पुरे झालं, आता सांगितलेलं काम कर. आता कलाला खूप हसू येत असतं, कला लाजत असते आणि संगीता म्हणते आवर पटकन, सांगितलं तेवढं कर काजल आणि तुझं झालं की लगेच बाहेर आहे, कामं खूप पडली आहेत. आता लगेच काजल तिला करून देते व्यवस्थित आणि दोघी जणी आता आरशात बघत असतात. काजल म्हणते हाय किसी की नजर ना लगे मेरी जान को, मेरी नाही मेरे दाजी की जान को असं म्हणत आता असं चिडवत लगेच काजल तिथून निघून जाते. कला म्हणते काय चाललंय ग तुझं केव्हाचं? तर लगेच ती तिथून निघते. काजू निघून जाते आणि कला पुन्हा विचारात पडते. तो फ्लॅट ज्यावर नंबर असतो 302 म्हणजे फ्लॅट नंबर असतो तो, आणि राहुल फडतरे. कला आता विचार करता करता उठते आणि म्हणते रोहिणी मॅडम आणि राहुलचं काहीतरी केलं पाहिजे, ते पण लवकरात लवकर. कला याच विचारात असते. तर दुसरीकडे आता रोहिणी
जी लग्नाघरी असते आणि वकिलाला मेसेज करत असते तिथून. रोहिणी वकिलांना मेसेज करत असते की वकील साहेब, मला तुमच्याशी खूप काहीतरी महत्वाचं बोलायचंय, कसंही करून आज भेटलंच पाहिजे. तुम्ही सांगा कधी यायचं किंवा कधी येता येते. घरात लग्नाची गडबड आहे, त्यामुळे मला इथून निघता येणार नाही आणि असंही मला निघता येईल आणि कोणाच्या लक्षातही येणार नाही. मेसेज करून होतो. म्हणजे थोडक्यात रोहिणीने असाच मेसेज केला असतो की आता तुम्हाला जर मला भेटायला कुठे बोलवायचं असेल तर बोलवा किंवा काहीतरी करून आपण भेटू शकतो, कारण घरात लग्नाची गडबड आहे आणि सगळं आपापल्या गणगणित आहे आणि मला इथून सटकता येईल, असे तिचे मेसेजेस चाललेले असतात. आता इकडे संपूर्ण चांदेकरांचं चांदेकर मेन्शन पूर्णपणे सजलेलं असतं. इतकी तयारी छानपैकी झालेली असते. स्टेज असतो, त्यानंतर म्हणजे सगळेजण आपापल्या कामात गुंतलेले असतात. आणि आबासाहेब म्हणतात, रोहिणी अगं ते किती फोनमध्ये बघतेस, काय फोनमध्ये जाऊन बसले, जरा मदत कर, असं काय करतेस एवढं फोनमध्ये. आता लगेच ही जी नैना आहे ती फोनमध्ये सेल्फीज काय काढत असते. सोहम सुद्धा फोनमध्ये असतो, म्हणजे फोटोज काढत असतो. सो त्या नैना इतके सेल्फीज काढत असते आणि आबा प्रत्येकाला काम लावत असतात. तितक्यात अद्वैत तिथे येतो आणि आबा म्हणतात, वा वा वा, आला आला अद्वैत आला. इकडे सरोज येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत असते आणि म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी वेगळं असतं. बिचारी रजनी ती पूजेची मांडणी करायला बसलेली असते. त्यानंतर सरोज पाहुण्यांचं स्वागत करत असते. रोहिणी एका कोपऱ्याला रिकामी फोनमध्ये बोटं घालत असते आणि इकडे नैना सेल्फीज काढत असते. आता हा सोहम सुद्धा फोनमध्ये असतो, पण अद्वैतला बघत असतो, आपला फोन ठेवतो बाजूला. आता अद्वैतला बघून लगेच आबा म्हणतात, अरे वा वा वा, बघा अद्वैत आला. आता लगेच त्याला बघून सोहम म्हणतो, क्या बात आहे दादा, अरे हॉट दिसतोयस तो एकदम. आता लगेच रजनी जागची उठते आणि म्हणते, सोहम काय भाषा आहे ही तुझी, हा राजपिंडा दिसतोय अद्वैत. आता लगेच सोहम म्हणतो, अगदी बरोबर. सगळेजण आश्चर्यचकित होऊन बघत असतात त्याच्याकडे जेव्हा तो असं बोलतो तेव्हा सोहम. तर आता दुसरीकडे लगेच सरोज अद्वैतच्या जवळ जाते आणि त्याला काजळ लावू लागते, म्हणजे काला टिक्का आता सरोज त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून काळा टिक्का लावते आणि सगळेजण खूप आनंदात असतात, त्यांना आनंदात बघत असतात. आता लगेच आबासाहेब म्हणतात, आता हे सगळं बघून आबा म्हणतात, वा वा वा, आता तुमची चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी ती खूप खुश होणार आहे तुम्हाला बघून, कळलं का अद्वैत राजे. आता अद्वैत मनोमन म्हणतो की मला माझं रूप आत्ताच्या आत्ता तिला दाखवायचंय. आता लगेच अद्वैत म्हणतो की अहो मी आता फ्रेश होऊन आलोय ना, फ्रेश आहे, जस्ट रेडी होऊन आलो, एकदा तिला बघू द्या ना मला. आता आबा म्हणतात, अद्वैत आता उतावळ व्हायचं नाही, गपचूप तिथे बस 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 तिथे बस, सांगितलं ना. आता लगेच आबासाहेब पाहुण्यांचं स्वागत करायला त्यांच्या बाजूला येऊन जातात. आता बिचारा अद्वैत तिथे बिचारा एकटाच लटकलेला असतो. आता त्याच्या बाजूने जाणाऱ्या रजनीला लगेच तो म्हणतो, काकी काकी मला तुझा फोन देशील का, मला जरा महत्वाचं काम आहे. लगेच रजनी म्हणते, महत्वाचं काम आहे, नंतर करायचं, आता नंतर, फोन अजिबात मिळणार नाहीये असं म्हणत आता रजनी लगेच तिथून निघून जाते. बिचारा अद्वैत, त्याला कोणीच फोन देत नसतं आणि एक तोंड पाडून बसलेला असतो, म्हणजे उभा असतो. आता लगेच सोहम पण इकडे आबांसोबत बोलत असतो आणि बोलता बोलता कोणाशी तरी म्हणजे फोनवर पण बोलत असतो. तर लगेच अद्वैत आता सगळ्यांकडे बघतो आणि मनोमन विचार करतो की फोन मागून मागून कोणाकडे मागू, कोणाशी बोलू. आता अद्वैतचं लक्ष रोहिणीकडे जातं, तर आता रोहिणीकडे त्याचं लक्ष जातं अद्वैतचं आणि तो मनोमन म्हणतो, येस, मी रोहिणी आत्याकडे माझा फोन नक्कीच मागू शकतो. चला. आता लगेच अद्वैत रोहिणीकडे जाऊ लागतो. रोहिणी फोनवर बोलत असते त्या वकिलासोबत. ती बोलत असते, हॅलो वकील साहेब, मला तुम्हाला अर्जंट भेटायचंय, प्रॉपर्टीचे पेपर्सचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, अद्वैतच्या सह्या होतील, पण भेटू बस. आता रोहिणी लगेच फोन ठेवते आणि मागे वळते आणि तिला तिच्या समोर अद्वैत दिसतो. आता अद्वैतला बघून ती घाबरून जाते. तिला वाटतं याने आपलं बोलणं ऐकलं की काय, आणि अद्वैत तिच्याकडे गांभीर्याने बघत असतो. ती तर गेलेली असते घाबरून. पण आता अद्वैत लगेच म्हणतो की आत्या फोन दे ना. लगेच रोहिणी म्हणते, अरे ते मला जरा फोनवर फोन दे, मला फोन हवाय, मी फोन मागतोय. आता हे सगळं बघून रोहिणी लगेच मनोमन म्हणते, बापरे, याने सगळं ऐकलंय का आणि आता फोन मागतोय चेक करायला, वाट लागली आहे माझी. लगेच अद्वैत म्हणतो, आत्या. लगेच रोहिणी म्हणते, माझा फोन का. अद्वैत म्हणतो, अगं तुझा फोन का मागेन मी, माझा फोन दे ना. रोहिणी म्हणते, तो तर अजिबात मिळणार नाही, तुझा फोन कुठे ठेवला आहे फक्त आम्हाला सगळ्यांना माहिती आणि कोणीही तुला सांगणार नाही. रोहिणी म्हणते, तुला ना सारखं त्या कलाशी बोलायचं असतं, जरा कळ काढ. हे बघ, तू तिला भेटशील पण आणि बोलशील पण तोपर्यंत धीर धर,
ओके आलेच असं म्हणत रोहिणी लगेच तिथून निघू लागते. आणि इकडे अनामिका आणि नैना एकमेकींशी बोलत असतात, फोटोज काढत असतात. तेव्हा लगेच रोहिणी त्यांना जॉईन करते आणि सांगते घे घे आपला फोटो घे. आता ते फोटोज काढू लागतात. तितक्यात आता सोहम फोनवर बोलता बोलता तिथे येत असतो. हॅलो, हां ठीक आहे ठीक आहे, हां चालेल काहीही करा पण आपण ते बघून घेऊ. ओके. आता असं म्हणत म्हणत सोहम लगेच आतमध्ये येतो आणि आतमध्ये आलेल्या सोहमला बघताच अद्वैत लगेच त्याला वळवतो तिथून आणि बाहेर नेऊ लागतो. तो आता सोहमला म्हणतो अद्वैत की सोहम दादा ऐक ना, तू म्हणालास ना मला मगाशी मी छान दिसतोय. सोहम म्हणतो अरे म्हणजे काय, हॉट एकदम खूप सुंदर. तर आता मला एकदा खरे कशी दिसते ते बघायचंय असं अद्वैत म्हणतो. म्हणजे ती कशी दिसणार आहे हे माहितीच आहे मला, ऑब्व्हियसली सुंदर, पण कशी दिसते हे मला डोळ्यांनी एकदा खात्री करून घ्यायची आहे. हां म्हणजे छानच दिसत असेल ऑब्व्हियसली, पण मी बघितलं डोळ्यांनी खात्री करून घेतली की जरा बरं वाटेल ना, जीवात जीव पडेल माझ्या. मग आता फोन देतोच का मला तुझा. आता सोहम म्हणतो अरे पण ते लगेच आता अद्वैत हळूच आवाजात ऐक ना सोहम, तू माझा भाऊ आहेस ना, मी तुला नेहमी मदत करत राहतो ना, काय तर तू पण कर ना मला. आता लगेच सोहम म्हणतो दादासाहेब एवढी कळवळायची गरज नाही आहे. नाही मी मदत नाही करणार तर कोण करणार ना, तर देतो पण या बदल्यात मला पार्टी. हां लगेच आता अद्वैत म्हणतो देईल पार्टी, खूप मोठी पार्टी देईल, दे माझ्या हातात फोन. आता लगेच अद्वैतच्या हातात फोन पडतो आणि आता इकडे टेन्शनमध्ये उभी असलेली कला, तिला अद्वैतचा फोन येतो आणि ती फोन बघू लागते. तिचा फोन वाजतो तर ती म्हणते सोहमचा फोन, चांदेकर तर फोन करणार नसेल ना त्याच्या फोनवरून, असा आता कला विचार करत असते. अद्वैत खूप हळूहळू आवाजात बोलत असतो. सोहम सोबत खूप हळू आवाजात बोलत असतो तो, म्हणजे कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून. आणि फायनली त्याने आता कलाला फोन केलाय. सो आता कला तो फोन उचलते कारण तिला डाऊट असतो की अद्वैत तर फोन नाही करत आहे. कला फोन उचलते आणि म्हणते हॅलो. लगेच आता अद्वैत म्हणतो श बोलू नको काहीच, थांब मला बाहेर जाऊ दे, असा अद्वैत तिला इशारा करत असतो. आणि सोहम म्हणतो चल रे बाहेर थांब ना. आता अद्वैत आणि तो सोहम ते लगेच बाहेर जातात. बाहेर जाऊन आता अद्वैत म्हणतो किती घुसमट होते यार माझी, तुझ्याशी बोलायचं नाही, भांडायचं नाही, तुझी चावचाव ऐकायची नाही, तुझे टोमणे ऐकायचे नाही, माझा दिवसच पूर्ण होत नाहीये माहितीये. आता लगेच कला म्हणते गप्प बस. पण चांदेकर माझी एक गोष्ट लक्षात आली माहितीये, मीही तुझ्याशिवाय एक काही दिवस जगू शकत नाहीये रे. अद्वैत म्हणतो मी सुद्धा. सोहम म्हणतो मी आहे ना इथे, माझं पण सांग ना, पार्टी. आता अद्वैत म्हणतो हो रे बाबा देतो तुला पार्टी. आता लगेच सोहम तिथे जवळ असतो आणि लगेच आता अद्वैत म्हणतो खरे आपलं लग्न झालं ना की या गरीबाला पार्टी देऊन देऊ, बघ तोंड बघ कसं झालं या गरीबाचं. लगेच आता सोहम म्हणतो हॅलो वहिनी. तर लगेच अद्वैत त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की जा कामाचं बघ जा, म्हणजे मजाकमध्ये. आता लगेच मागे जातो सोहम हसत बिचारा आणि कामं बघू लागतो. लगेच आता अद्वैत म्हणतो की अगं हल्ली इतकी तारांबळ उडते ना माझी, त्यात मला तुझी आठवण येते. ऍक्च्युली सोहममुळे मला तुझ्याशी बोलता येत आहे, तुला बघता तरी येते, नाहीतर घरात कोणी फोनच देत नाहीये मला. माझा फोन सुद्धा काढून घेतला आणि तो सुद्धा देत नाहीये. आता कला म्हणते मलाही माझं सुद्धा तीच अवस्था आहे. आता लगेच अद्वैत म्हणतो बाय द वे कसा दिसतोय मी, हँडसम ना. कला म्हणते एकदम रुबाबदार दिसतोयस, घरच्यांनी तर कौतुकाचा डोंगर रचला असेल तुझ्यासमोर. राजपिंडा दिसतोयस, देखणं दिसतोयस, हँडसम दिसतोयस, नरोबा दिसतोयस, कौतुक केलं असेल ना राजपुत्राचं. आता अद्वैत म्हणतो शेवटी कोण आहे मी. तेव्हा कला म्हणते माझा होणारा नवरा. आता लगेच अद्वैत म्हणतो बाय द वे तू सुद्धा. कला म्हणते मी सुद्धा काय. अद्वैत म्हणतो तू सुद्धा माझ्याबरोबर लग्नाच्या मंडपात उभी राहशील तेव्हा माझ्याबरोबर परफेक्टच दिसशील. कला म्हणते कसलायस रे चांदेकर, सरळ म्हण की खरे सुंदर दिसतेयस, मस्त दिसतेयस, पण नाही सारखं आपला सगळीकडे मी मला माझं. मला असं वाटतं की मी अद्वैत चांदेकरशी नाही, मी चांदेकरशी लग्न करते. अद्वैत म्हणतो तरी मला वाटतंय की काहीतरी मनापासून मिसिंग आहे, लुक कम्प्लीट नाही असं वाटत होतं, पण चिडल्यामुळे बघ गाल कसे लाल झाले आहेत. तरीच मी म्हणत होतो मगापासून काहीतरी मिसिंग आहे. पण छान दिसतेस. कला आता हसते आणि म्हणते की जा यार तू पण. कला म्हणते बरं चांदेकर ऐक ना, तुझ्या आजूबाजूला कोणी नाहीये ना. आता अद्वैत बघतो आणि म्हणतो नाही ग नाहीये, कोणी नाहीये बोल. कला म्हणते मला तुला काहीतरी सांगायचंय, खूप महत्वाचं आहे. आता लगेच सोहम अद्वैत जवळ येतो आणि म्हणतो आहे मी आहे इकडे आजूबाजूला, आणि तुला ना आता जे काही बोलायचं आहे ना वहिनी ते माझ्या फोनवरून नको, ते तुम्ही एकमेकांच्या फोनवरून बोला. म्हणजे कला सांगणारच असते तितक्यात तिथे सोहम कुदून पडतो. आता सोहम लगेच म्हणतो आता वेळ संपलेली आहे, चला आवरा.
आता वेळ संपली आहे. अद्वैत म्हणतो अरे तिला काहीतरी सांगायचंय मला महत्वाचं, थांब. सोहम म्हणतो नाही नाही फोन दे फोन दे. आता त्या दोघांची जेव्हा हिसक चाललेली असते तेव्हा मागून रोहिणी फोनवर बोलता बोलता पळतच कोणाला तरी भेटायला जात असते. म्हणजे फोन चालू असतो तिचा आणि कला ते नेमकं बघते. म्हणजे त्याकडे कलाचं लक्ष जातं. ती घाईने रोहिणीला तिथून जाताना बघते आणि अद्वैत म्हणतो अरे मला महत्वाचं बोलायचं आहे सोहम तिच्याशी आणि तुला सांगतोय तर तू ऐकत का नाहीयेस, बोलू दे ना मला. आता त्यांचं तेच तिकडे झटापट्या चाललेल्या असतात आणि इकडे कला मनोमन म्हणते की लग्न डोक्यावर आलेलं आहे आणि या रोहिणी मॅडम एवढ्या घाईघाईने कुठे निघाल्या. कला म्हणते चांदेकर मी फोन ठेवते आता. अद्वैत म्हणतो अगं तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं ना मला. कला म्हणते हो पण मी फोन ठेवते आता, नंतर सांगते. मी येतेच आहे आता लग्न करून तिकडेच येणार आहे, तेव्हा बोलू आपण आता सविस्तर, चल बाय बाय. आता अद्वैत म्हणतो खरे. सोहम लगेच त्याला हसतो आणि म्हणतो काही नाही बोलली ती, चल जाऊ दे असू दे. अद्वैत म्हणतो आत्ता तर काहीतरी सांगत होते आणि आता लगेच फोन कट केला. काल रात्री पार भेटायला आलेली होती आणि आता फोन कट करतेय, वा रे वा. आता लगेच सोहम म्हणतो जाऊ दे रे, सोड ना आता, वहिनी घरीच येणार आहे की नाही, चल बरं चला चला. खरेंच्या घरी आज ना आता सगळे पाहुणे यायला सुरुवात झालेली असते. हळूहळू करून सगळे पाहुणे तिथे येत असतात आणि संगीता त्यांचं स्वागत करत असते. त्यांची तयारी झालेली असते, गालाच्या बॅग्स भरून रेडी असतात. सो आता सगळ्यांच्या नाश्ता पाण्याची सोय केलेली असते आणि सगळ्या पाहुण्यांचं सुद्धा ते स्वागत करत असतात. संगीता म्हणते या ना या या बसा. दिनकर म्हणतात अहो हा ना की खा खा. आता सगळे खूप आनंदात असतात, गप्पा वगैरे मारत असतात. तितक्यात कलाला आठवतं की फोनवर बोलता बोलता रोहिणीला तिने कुठेतरी पळतच जाताना बघितलेलं असतं. आता कला म्हणते रोहिणी मग फ्लॅटवरच गेल्या असतील, नक्की काहीतरी गडबड आहे, मी तिकडे जाऊन बघायलाच हवं. आता लगेच कला कुठलाही विचार न करता बाहेर जाऊ लागते आणि बाहेर जाताना नेमकं तिला संगीता पकडते आणि संगीता म्हणते कले. कला आता लगेच मनोमन म्हणते बाप रे, घरातून बाहेर पडणं कठीण आहे आता. लगेच संगीता म्हणते कुठे निघालीस. आता कला म्हणते आई मला काहीतरी सांगायचंय तुला. लगेच आता संगीता म्हणते अगं आता आपल्याला म्हणते आता काहीही सांगायचं नाहीये, आपल्याला आता गौरी हार पुजायचा आहे ना, चल चल. तेव्हा कला म्हणते आई अगं रोहिणी मॅडम खूप विचित्र वागतायत आणि मला त्यांचं वागणं बरोबर वाटत नाहीये. तेव्हा संगीता म्हणते आता ते चांदेकरांच्या आत गेलीस ना की सगळं त्यांना सांग, आता आपल्याला गौरी हार पुजायचा आहे, चल. आणि हो सगळेजण ऐका, आणि आता आमच्या कलेला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही हं, ती गौरी हार पुजते. आता सगळेजण हो हो म्हणत असतात हसत हसत. लगेच आता कला मनोमन विचार करू लागलेली असते की आता मी घरातून बाहेर कशी काय पडू, मला काहीच कळत नाही. पुजायला ही संगीता बसवते आणि कला सांगत असते पण कलाचं काही न ऐकता लगेच संगीता तिला बसवते आणि दरवाजा बंद करून घेते. आता कला समोर खूप मोठं आव्हान असतं हे की कसं काय करायचं, आणि कलाचं लक्ष खिडकीकडे जातं. कलाचं डोकं चालतं, कलाला असं वाटतं की आपण खिडकीतून जायचं का. पण माझं म्हणणं काय, जाणारच आहे ना आता ती तिकडे, काय अडलेलं एवढं तिथे जायचं, लग्नानंतर पण तर जाऊ शकते ना ती बावळट. काहीच गरज नाही एवढं लग्नाच्या दिवशी तमाशे करायची, ती लग्नाच्या नंतरून पण तिथे जाऊ शकते कारण तिला ऍड्रेस आता माहीत पडलेला आहे. आता शेवटी कला लगेच गौरी हार पुजते, म्हणजे समोर असलेल्या संध्यापात्रातल्या अन्नपूर्णाचं पूजन करू लागते, नमस्कार करू लागते, देवी आईची पूजा करते. कला म्हणते देवी आई मला माफ कर, पण मी जे काही करते ते माझ्या संसारासाठीच करते, ती सुद्धा एक पूजाच आहे. ती पूजा पूर्ण होऊ देत आई, ती पूजा पूर्ण होऊ देत, तू फक्त माझ्या पाठीशी उभी राहा. आता कला आपल्या कपाळाला बांधलेल्या मुंडावळ्या सोडते आणि तिथे त्या चौरंगावर ठेवते पूजेसमोर, त्या गौरीहारच्या पूजेसमोर ठेवते ते मुंडावळ्या ती तिथे, आणि लगेच नमस्कार करते आणि उठू लागते. तर दुसरीकडे आता चांदेकरांच्या घरी जोरदार तयारी असते सुरू. सोहम म्हणतो चला आबा गुरुजी आले आहेत बघा. सोहम म्हणतो या ना या गुरुजी या. आता लगेच गुरुजी म्हणतात नमस्कार नमस्कार. लगेच आता आबा म्हणतात नमस्कार नमस्कार, या बसा बरं इथे या. गुरुजी म्हणतात झाली का तयारी. आता रजनी म्हणते हो बहुतेक सगळीच झालेली आहे, पण एकदा तुम्ही बघून घ्या. आता गुरुजी तिथे बसतात आणि म्हणतात बरं चला आता मुहूर्त गाठायला हवा. सरोज म्हणते येतच असतील ती मंडळी आता. तर आता इकडे सरोज म्हणते मी कलेला घेऊन येते हं आलेच. खऱ्यांच्या घरी असलेली संगीता लगेच म्हणते मी कलेला घेऊन येते हं आलीच. आता लगेच संगीता आर ठोकू लागते. ती म्हणते कले झालं का तुझं. कले आता आतून कोणीच काहीच होकारा देत नसतो. संगीता आता आतमध्ये येते आणि म्हणते की कले कला कुठे गेली. आता आतमध्ये तिला कोणीच दिसत नसतं. संगीता म्हणते काजल काजल इकडे, अगं काजल इकडे, अहो इथे हे बघा कला कुठे गेलीये, कला नाहीये इथे. लगेच आता संगीता म्हणते की अगं लवकर या आतमध्ये. आता संगीता सगळ्यांना बोलवते. काजल आणि दिनकर आता आतमध्ये येतात आणि काजल म्हणते काय झालं आई.
तेव्हा संगीता म्हणते, अगं कला आता इथे गौरी हार पुजायला बसलेली होती या पाठावर, पण आता कुठे गेली काय माहिती, इथे नाहीये ती. आता दिनकर म्हणतात, मी जरा बाहेर वगैरे बघतो आहे का ते. संगीता म्हणते, हो बघतो. दिनकर आणि काजल आता लगेच बाहेर निघतात. कला कला कुठे गेलीस कले, असं बोलत बोलत ते बाहेर निघतात. आणि संगीता आता फोन करू लागते कला कुठे गेली म्हणून कलाला. आणि आता इथे होतं काय माहितीये का, सरिता सोसायटीमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि कलाचा फोन आता वाजतो. कलाच्या फोनवर तिच्या आईचा फोन येत असतो. आता कला थोडीशी घाबरते आणि विचार करते, आता काय करू मी, आईचा फोन, काय उत्तर देऊ. आता कला काही तो फोन उचलत नसते, कट करते आणि लगेच तिथून जाऊ लागते. पण काहीच गरज नव्हती कलाला जायची, काहीच म्हणजे काहीच नाही. तर आता लगेच संगीता रडत म्हणते, ही तर फोन उचलतच नाहीये, काय झालं असेल, अहो काय झालं असेल. लगेच आता दिनकर म्हणतात, अहो मागे नाहीये ती, गार्डनमध्ये वगैरे पण नाहीये. लगेच काजल म्हणते, हो ना किचनमध्ये, आणि किचनच्या बाहेर पण नाहीये. तर संगीता म्हणते, म्हणजे अहो आपल्या कलाला काही झालं असेल का हो, आता फोन पण उचलत नाहीये ते आपला. काजल म्हणते, आई तू काळजी करू नकोस, आपण पटकन बाहेर जातो आणि सगळीकडे तायडीला शोधतो आणि गरज पडले तर पक्या आणि गँगला पण सांगतो, मी आलेच. तर संगीता म्हणते, हो पण आधी कळव लवकर मला. तर संगीताच्या जीवाला घोर लागून जातो, ती रडत असते. संगीता म्हणते, चला आता फोन लावून बघते पहिले मी तिला. तर संगीता लगेच फोन लावत असते कलाला आणि रडत म्हणते, अहो फोन उचलत नाहीये ती, काय करू, कुठे गेली असेल ही मुलगी, तिथे गौरी हार पूजत बसली होती म्हणून मी आपली बाहेर आली, पण आता कला गेली कुठे. तर दुसरीकडे चांदेकरांच्या घरी आबा म्हणतात, पण हे लोक अजून कसे नाही आले. अद्वैत, तुला काही फोन वगैरे आला होता का. अद्वैत म्हणतो, मला कुठून फोन येणार आहे आबा, माझ्याकडे फोन कुठे आहे, बरं मी काय म्हणतो, मला फोन द्या ना जरा. तर सगळ्या बायका हसू लागतात. आबा म्हणतात, काही गरज नाहीये तुला फोन द्यायची, उगा चान्स मारू नकोस आणि चान्स बघू पण नकोस, कळलं. सरोज, तुला काही कल्पना. सरोज म्हणते, नाही आबा, मला काहीच माहित नाहीये. लगेच आबा म्हणतात, बरं मीच फोन करून बघतो, काही कळलं तर कळलं. आता आबा लगेच फोन लावू लागतात. आणि दुसरीकडे आता गुरुजी जसं सांगतात तसं अनामिका आणि रजनी त्यांना पुरवत असतात. तर लगेच आबा संगीताला फोन लावतात आणि संगीता आता तो फोन बघते आणि तिचे डोळे उघडेचे उघडे राहतात. आता संगीता रडत म्हणते, अहो आबाजींचा फोन आहे. आता संगीता फोन उचलते आणि म्हणते, हॅलो आबाजी. लगेच आता आबा म्हणतात, काय विहीणबाई, कुठे आहात तुम्ही, निघालात ना. आता लगेच संगीता म्हणते की हो येतोय आम्ही, निघतोच आहोत, तेवढी कलाची तयारी थोडी बाकी आहे, 10-15 मिनिटात निघूच आम्ही. आबा म्हणतात, बरं ठीक आहे चालेल, किती उशीर पण लवकर या हं. आता संगीता म्हणते की हो आलोच. आता संगीता फोन ठेवून देते. तर आता दुसरीकडे आबा म्हणतात, गुरुजी येत आहेत ते, तोपर्यंत आपण तयारी सुरू करून देऊयात, काय करा. आता लगेच अद्वैत मनोमन म्हणतो, 10 मिनिटं, खरे तर मगाशीच तयार होती, मग काय असं का म्हणतायत. आता लगेच संगीता इकडे म्हणत असते की आबाजींना काही माहीत सांगू, मी वेळ मारून दिली हो, पण आता पुन्हा फोन आला तर काय सांगू, कुठे गेली कला. आता लगेच दिनकर म्हणतात, मी तरी काय सांगू अगं तुला. आता लगेच संगीता म्हणते की नयनीच्या लग्नात सुद्धा विघ्न आलं होतं, तेव्हा माझ्या कलेने ते सावरून घेत, आता माझ्या कलेच्या पण लग्नात विघ्न आलंय. नाही पण कलेचं काही पण वाईट होऊ देणार नाही मी माझी कलाचं काही वाईट होऊ देणार नाही. मला असं वाटतं की आपण त्या लोकांना सगळं सांगून द्यायला पाहिजे. संगीता म्हणते की चालेल, म्हणजे मला पण तसंच वाटतंय, हे चांदेकरांपासून लपवून चालणार नाही, आपल्याला हे सगळं त्यांना वेळेत सांगायलाच हवं, म्हणजे अद्वैतराव काहीतरी हालचाल करतील, आबाजींना पण सांगायला हवं, ती लोक काहीतरी करतील, म्हणजे आपली कला लवकर सापडेल आपल्याला. मी फोन लावते आबांना. आता लगेच संगीता फोन लावू लागते. आबांचा फोन वाजतो इकडे आणि सगळ्या जणची तिकडे धांदल उडालेली असते, धांदल नाही म्हणता येणार, मस्त छान गप्पा गोष्टी चाललेल्या असतात, गंमत जम्मत चाललेली असते. स्वतः आबांचा फोन वाजतो. आबा फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो, हा बोला ना विहीणबाई, काय झालं. तेव्हा संगीता म्हणते, आबाजी अहो एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे काय ना की म्हणजे ते आमचा फोन उचलत नाहीये म्हणून म्हटलं की तुम्हाला त्यांना सांगू फोन द्यायला. आता लगेच आबासाहेब म्हणतात, अद्वैत हे घे. आबा म्हणतात, 1 मिनिट हा देतो. अद्वैत हे घे, तुझ्या सासूबाईंचा फोन आहे, काहीतरी बोलायचं आहे त्यांना तुझ्याशी बघ. आता अद्वैत लगेच फोन घेतो आपल्याकडे आणि बोलू लागतो, हॅलो मिसेस खरे, निघालात का. आता लगेच संगीता रडत म्हणते, अद्वैतराव एक प्रॉब्लेम झालाय हो, कला घरी नाहीये. आता असं सांगितल्यानंतर अद्वैत म्हणतो, म्हणजे. आता असं ऐकताच लगेच सगळ्या बायका अद्वैतकडे बघू लागतात. संगीता म्हणते, हो, तिचा फोन सुद्धा लागत नाहीये, ती नक्कीच कुठेतरी अडकलेली असणार आहे. तर दुसरीकडे कला आता राहुलच्या फ्लॅटच्या समोर येऊन पोहोचलेली असते. ती त्याच्या फ्लॅटच्या समोर, आणि ती आता फायनली तिथे आली याचा तिला विश्वास होत नसतो, बट ठीक आहे,
खूप हिंमत एकटवलेली असते तिने इथपर्यंत येण्यासाठी आणि ते फायनली तिथे पोहोचते. कला आता हळूच दरवाजा उघडते आणि आत काय चाललंय ते बघत असते. कला बघते आणि तिला सुरुवातीला कोणी दिसत नाही, पण ती थोडा दरवाजा अजून उघडते तर तिला समोर दिसतं सगळं काही. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की राहुल तिथे सॉफ्टबोर्डवर लावलेल्या प्रत्येकाच्या फोटोजवर काट मारत असतो आणि कला नेमकं त्याची शूटिंग करत असते. राहुल काट मारता मारता म्हणत असतो की सगळ्यात आधी याला बर्बाद करायचंय. मग आता लगेच इकडे ही म्हणते रोहिणी, मग सगळी प्रॉपर्टी आपल्या खिशात असेल. आता हे सगळं कला रेकॉर्ड करत असते आणि हे सगळं रेकॉर्ड करत असताना तो अद्वैतचा फोन येतो कलाला आणि कलाचा फोन जोरात वाजतो मोठ्याने. कलाचा फोन वाजल्यानंतरून लगेच सगळ्यांचं लक्ष आता कलाकडे जातं कारण फोन वाजतो आणि कलाला आता पळताना ते लोक तिथून बघून घेतात. म्हणजे कलाचा फोन वाजतो ना, कला शूट करत असते. आता कलाला अक्कल नाही का सायलेंटवर फोन करावा बरं बावळट. तिचा फोन वाजतो आणि हे अलर्ट होऊन जातात राहुल आणि रोहिणी. ती लगेच तिथून पळून जाते कला आणि कलाला बघितल्यानंतर कला आता त्यांच्या काही हातात सापडलेली नसते. मग आता रोहिणी म्हणते की या सगळ्याचा निकाल लवकरात लवकर लावावा लागेल. आता नाटक संपण्याआधीच पडदा फाडावा लागणार आहे असं आता मला वाटतंय. तर दुसरीकडे लग्नामध्ये खोळंबलेला आणि काळजीत व्याकुळ झालेला अद्वैत म्हणतो की दुसरीकडे असं दाखवलंय की कला फोन करते अद्वैतला आणि म्हणते चांदेकर मला तुझ्याशी बोलायचंय महत्वाचं. पण तितक्यात कलाचा ऍक्सिडेंट होऊन जातो आणि कलाला एक गाडी उडवून देते. तो ऍक्सिडेंटचा आवाज जो आहे तो अद्वैतला ऐकू जातो आणि अद्वैत म्हणतो खरे. आता म्हणजे कला ओरडून बसते ना जोरात की माझा म्हणजे असं मला तुला महत्वाचं सांगायचं आहे. तितक्यात आ वगैरे असं ओरडली असेल ना ती आणि तिला गाडी धडच देते. सो अद्वैत पण घाबरून जातो आणि म्हणतो खरे. पण तितक्यात कोणाला तरी मालिकेमध्ये आता नवीन येताना दाखवलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की कलाचा जीव वाचवण्यासाठी नक्कीच तिथे कोणीतरी येईल आणि ते सगळं आता खूप मोठा सस्पेन्स येतो. ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ उद्याचा सुद्धा बघावा लागेल. उद्याचा काय रोजचाच बघावा लागेल. आपले डेली एपिसोड्स तुम्हाला आता बघावे लागतील त्यासाठीच. आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा कोणास ठाऊक पण गर्दीतून एक मुलगी येताना दाखवलेली आहे कलाकडे, जी की पूर्णपणे नवीन आहे आणि मालिकेमध्ये मला असं वाटतं तिची नवीन एंट्री. सो मला असं वाटतं की आपण आता आणखीनच मालिकेची रंजकता, आणखीनच मालिकेची मजा वाटणार आहे. आता ती मुलगी नक्की कशी असेल, ती चांगली असेल की वाईट असेल, म्हणजे पॉझिटिव्ह रोलमध्ये असेल की नेगेटिव्ह रोलमध्ये असेल, नायिका खलनायिका काय असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो आता ते जाणून घेण्यासाठी आपले डेली एपिसोड्स बघत चला आणि व्हिडिओज मिस न होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो वळूया आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे, म्हणजेच आपल्या कमेंट सेक्शनकडे. त्यातून पहिली कमेंट आहे विजया काटे यांची, त्यानंतरून शुभांगी बडेकर, त्यानंतरून वैभव कुष्टे, आनंद केसवानी आहेत. ओके, त्यांनी सांगितलं, मी ॲक्च्युली काल विचारलं होतं ना की त्यांच्या मेन लँग्वेजमध्ये सांगू की आपल्या शुद्ध बोलीभाषेत. सो ते म्हणतात की त्यांच्या मूळ लँग्वेजमध्ये सांगा, त्यांच्या ट्रेडिशनल लँग्वेजमध्ये सांगा. आता असा झालेला आहे की म्हणजे कमेंट्समध्ये जर आपण कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त कमेंट्स अशा आल्या आहेत की आपल्याला साध्या बोलीभाषेत सांगा. त्यामुळे मला नाईलाजाने तेच फॉलो करावं लागेल, तुमची जरी इच्छा असली सर तरी. सो आय एम सो सॉरी. इथे मला म्हणजे बहुमत बघावं लागणार आहे, जे सगळ्यांची काय इच्छा आहे याचा मान ठेवून. पण ठीक आहे ना, मी अधूनमधून तसे शब्द वापरत चालली आहे त्यांच्या ट्रेडिशनल लँग्वेजचे, म्हणजे तुमच्याही इच्छेचा मला मान राखता येईल. त्यानंतर आहेत शुभांगी बडेकर पुन्हा एकदा, आणि उर्मिला पाटील, सुशीला मस्के, शुभांगी बडेकर यांनी 3 कमेंट केलेले आहेत. त्यांनी सांगितलं आपल्या साध्या बोलीभाषेत सांगा, कला रोहिणी राहुल यांचे कारस्थान कधी उघडा होईल. ओके, आता आनंद केसवानी, सगळ्यांनी आज 2 कमेंट्स केलेले आहेत मागच्या व्हिडिओला, कारण मागचा व्हिडिओच तसा खूप छान झालेला आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे की आता असं वाटतंय की सीझन 2 सुरू होणार आहे या मालिकेचा, कारण खूप छान आता मालिका मस्त पीक पकडलेली आहे मालिकेने आता आणि फास्ट ट्रॅक मोडमध्ये चालते आहे. सो आता खूप एक्सायटेड आहोत आम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आहेत सुजाता तांभणकर, त्या म्हणतात तुम्ही खूप छान सांगता, थँक्यू सो मच. त्यानंतर सुशीला मस्के यांनी पण सांगितलं की साध्या सोप्या भाषेत सांगा ताई. ओके, वैभव कुष्टे. तर मित्रांनो, हा होता आजचा भाग. कालच्या प्रमाणेच आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.